नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सध्या राज्यामध्ये विधानसभेची धामधूम सुरू आहे. महाराष्ट्राची महानिवडणूक होतीये आणि आपण आलेलो आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी आपल्या सोबत आहेत इथले 2 टर्म आमदार, त्याचबरोबर ज्यांनी 10 वर्षांमध्ये पिंपरी चिंचवडच्या राजकीय वातावरणावर एक जम बसवलेला आहे आणि निवडणूक जिंकून आणण्याची कला ज्यांना अवगत आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भाजपची सत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेवर आलेली होती, असे भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार महेश लांडगे सर हे आपल्यासोबत आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. जी जी नमस्कार. सर, खरं तर आपल्याला आता जी धामधूम सुरू आहे त्याच्यावर बोलायचं आहे, मात्र थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात. हो. तुमची जी सुरुवात आहे त्याच्याविषयी आपण बोलूयात. राजकारण असेल किंवा सामाजिक जीवनाची सुरुवात तुमची कशी झाली होती आणि कधी झाली होती? मला सामाजिक काम करायला आवड पहिल्यापासून होती. राजकारणात मी आलो त्याला काही कारणं होती. मला राजकारणात मी येईल असं मला कधी वाटतच नव्हतं. मला सामाजिक काम करायला फार आवडायचं, पण काही घटना अशा घडल्या की त्या मी राजकारणात आलो आणि त्या राजकारणात आल्यानंतर हळूहळू माझा प्रवास चालू झाला. पण माझा प्रवास राजकारणात आल्यापासून त्याच्या अगोदरचा संघर्षाचाच होता. त्यामुळं आजपर्यंत संघर्ष करत आलो. इथपर्यंत नगरसेवक झालो, नंतर 2 टर्म विधानसभेचा प्रतिनिधी झालो. त्यामुळं प्रवास हा संघर्षाचाच आहे माझा, त्याचं काही नाही आहे. आता 3ऱ्या टर्मसाठी तुम्ही तयारी करताय, तर मग हॅट्रिक होईल असं वाटतंय? प्लस पॉईंट काय आहे? प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगितलं ना, माझा संघर्ष माझ्या स्पर्धकांबरोबर त्यांच्या जो काही आरोप आहेत त्याच्याशी माझा संघर्ष असतो, जास्त काय नाही. पण जे सर्वसामान्य मतदार आहेत ना, पिंपरी चिंचवड शहरातले, भोसरी मतदारसंघातले जे पण सर्वसामान्य सगळे जे मतदार आहेत, त्या मतदारांना माहिती आहे की या 5 ते 10 वर्षामध्ये कशा प्रकारचा विकास किंवा बदल या भागामध्ये झाला आहे आणि कोणते कोणते नवीन प्रोजेक्ट आपल्याकडे आले, जे अपेक्षित नव्हते असे प्रोजेक्ट आपल्याकडे आले. पिंपरी चिंचवड शहराची ओळख निर्माण करून देण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प या पिंपरी चिंचवड शहरात, विशेषतः भोसरी मतदारसंघामध्ये आपण चालू केलेले आहेत. ते प्रकल्प भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायचंच झालं तर एकच सांगतो, आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहर याची ओळख जरी वेगळी असली तरी पुणे शहराच्या नंतर त्याचं नाव घेतलं जायचं. किंवा पुण्यामध्ये आता एक त्यातलंच उदाहरण द्यायचं झालं तर पुणे पोलीस आयुक्तालय होतं. पुणे पोलीस आयुक्तालय होतं. म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवड शहराची ओळख जरी वेगळी असली तरी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंडर आमचं शहर होतं. पिंपरी चिंचवड शहराचं पोलीस आयुक्तालय नव्याने निर्माण करण्याचं काम आम्ही केलं आणि ते स्थापनही केलं. त्यानंतर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यामध्ये होतं. आपल्याकडे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आलं. वेगवेगळे म्हणजे असे प्रकल्प आहेत आपले, आमचे असे हे आहेत की ज्याच्यामुळं शहराच्या नावलौकिकात भर पडलेला आहे. बरोबर. आणि लोकांच्या जर समस्यांबद्दल बोललास तर लोकांच्या समस्या ह्या आज आणि उद्या सोडवण्यासाठी जे राजकारण होतं ना, तसं आम्ही नाही केलेलं. आम्ही फार दूरचा विचार केला आहे. 20-25 वर्षानंतर शहर कसं असेल आणि त्या शहराची लोकसंख्या कशी असेल, त्या लोकसंख्येमध्ये असणारे ज्या पण काही समस्या आहेत त्या सगळ्या सोडवण्यासाठी आम्ही विकास आराखड्यावर काम केलं. शहराच्या म्हणजे 1982-86च्या मध्ये शहराच्या माध्यमातून कचरा डेपो माझ्या भोसरी मतदारसंघामध्ये झाला. आज त्या ठिकाणी कचऱ्यावर कुठली प्रक्रियाच नाही झाली. तिथं फक्त डम्पिंग करून ठेवण्यात आले कचरे. कचऱ्याचे ढीग तयार झाले, मोठमोठे डोंगर झाले, ते डम्पिंग करून ठेवले. पण त्याच्यावर कोणी प्रक्रिया केली नाही. फक्त निवडणूक आलं की राजकारण करायचं की आम्ही कचऱ्याचं अमुक करू तमुक करू. त्या कचऱ्याच्या डम्पिंग केल्यामुळं तो बफर झोन तयार झाला. तो बफर झोन सुद्धा आम्ही कमी केला. त्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळं जे काही तिथल्या बाजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायचा त्याच्यावरचा त्रास कमी केला. एक साधारण मी सगळीकडे सांगत असतो, आपल्या कुटुंबात सुद्धा आपण कचरा पूर्ण दिवसभराचा संध्याकाळी आपण परत कचऱ्याची गाडी आली की त्यात टाकतो. आपण 10 दिवस साचून ठेवत नाही, वर्षभर साचून ठेवत नाही. तसं हे शहर म्हणजे भोसरी मतदारसंघ म्हणजे माझा कुटुंब आहे, परिवार आहे ना. मग ते
शहराचा सगळा कचरा आजच्या दिवशी 1,000 टन कचरा जमा होतो तिथं. 1,000 टन कचरा जमा होत असताना मग काय केलं पाहिजे आपण त्याच्यावर? यांच्यासारखं डम्पिंग करून थोडीच जमणार आहे माझ्या अगोदरचे. बरोबर. मग त्याच्यावरचं कायमचं उत्तर काढण्यासाठी आम्ही ते वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, बायोगॅस असे वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी केले. आणि मी खात्रीपूर्वक आणि विश्वासानं सांगतो 2025 नंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे डम्पिंग केलेले डोंगरही दिसणार नाही आणि कचऱ्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास तिथं होणार नाही. निश्चितच हे सर्व दिसेल असं आपण अपेक्षा करूयात. पण तुम्ही जेव्हा विकास कामांविषयी बोलता त्यावेळेला एक आरोप तुमच्यावर होतो की आंध्रा भीमा आसखेडचं पाणी आलंच नाही. खरी परिस्थिती काय? मी तर तुमच्या माध्यमातून सांगतो, जे लोक आरोप करतात त्यांना चिखलीला घेऊन जा. त्या ठिकाणी जे पाण्याच्या संदर्भातली काही पण प्रक्रिया आहे ती त्यांना दाखवा. जॅकवेल दाखवा. त्यानंतर बंद पाईपलाईनचं काम जे चालू आहे थेट भामास्केन आणि आंध्रबंद ते दाखवा. नवला कुंभरेला जो काही आपण जागा घेतलेली आहे MIDC मध्ये जॅकवेलसाठी ती जागा त्यांना दाखवा. हे सगळं लोकांच्या समोर दिसतंय. विरोधकांचं काम आहे माझे आरोप करणं, पण लोकांना दिसतंय ना आपलं काम चालू आहे. म्हणजे त्या संदर्भात लोक पाहतायत ते. म्हणजे आमच्याकडे एक त्या आमच्या ताई आहेत, अध्यक्ष आहेत कविताताई अल्लाट, त्या म्हटल्या होत्या विकास दाखवावा नाही लागत, तो दिसतो. तो दिसतो. बरोबर. त्यामुळे ते आरोप करणाऱ्यांकडे माझं काय हे नाहीये. बरं 268 MLT पाणी जे मी भामासखेड आणि आंध्रमधून आणलंय, हे आणण्यामागचं कारण काय आहे आणि राज्य सरकारने त्याच्या संदर्भातलं जे पण काही आदेश काढले ते आदेश सुद्धा मी वाटलं तर तुमच्याकडे देतो, तुम्ही ते तुमच्या माध्यमातून लोकांना दाखवा. त्या आदेशामध्ये स्पेसिफिक असं लिहिलेलं आहे की भामासखेड आणि आंध्रचं हे जे पाणी आहे हे फक्त भोसरी मतदारसंघातील या गावांसाठी आहे. या गावांसाठी आहे. अच्छा. याच्या अगोदर आम्ही पवना धरणावर अवलंबून होतो, फक्त एका धरणावर, आणि ते पण पवना धरणाचं पाणी आम्ही बंधाऱ्यातनं रावेतमधून उचलत होतो. थेट जलवाहिनी नव्हती. पहिल्यांदा आम्ही असं केलं की भामासखेड आणि आंध्रमधून थेट जलवाहिनीतनं पाणी आणलं. ते आता यांना जमलं नाही त्यामुळे ते आरोप करत असतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो मी नेहमी. पण लोकांना माहिती कळतंय ते परिस्थिती कळते. पण तुमचा राजकारणाचा अजेंडा आपण बघितला तर जी महापालिकेमध्ये समाविष्ट गावं आहेत त्यांचा विकास हा अजेंडा राहिलेला आहे आधीपासून. तर या गावांसाठी काय केलंय तुम्ही? या गावांमध्ये 1997 या गावांचा समावेश झाला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये. 2017 पर्यंत या परिसरामध्ये जो आपला विकास आराखडा आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा खर्च किंवा महापालिकेनं किंवा इथल्या स्थानिक नेतृत्वानं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. त्यामुळं ती गावं वंचित राहिली या विकासापासून. 2017 नंतर ज्यावेळेस पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराची सर्व नगरसेवक निवडून आले मेजॉरिटीने, त्यावेळेस पहिल्यांदा समाविष्ट गावांमध्ये महापौर म्हणून नितीनप्पा काळजे यांना तिथं आपण त्यांना विराजमान झाले त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही समाविष्ट गावांमध्ये दुसरे महापौर राहुलदादा जाधव झाले. मग या दोघांना समाविष्ट गावांचे, दोन्ही पण समाविष्ट गावांचे होते, त्यामुळे त्यांना माहिती होतं की आपल्याला नेमकं इथं काय करायचं काय नाही. त्यांना लागणारा सगळा सपोर्ट, त्यांना लागणाऱ्या सगळ्या विकास आराखड्याचा आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी या समाविष्ट गावांमध्ये नेमकं आपण कुठल्या मार्गाने काम केलं पाहिजे, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. तुम्ही आज सुद्धा 2017च्या अगोदरचा गुगलवर मॅप चेक करा आणि आत्ता सुद्धा गुगलवर 2017 नंतरचा मॅप चेक करा या 5 वर्ष, तुमच्या लक्षात येईल की गुगल 1997 ते 2017 पर्यंत झालेली डेव्हलपमेंट आणि 2017 ते 2022 पर्यंत झालेली डेव्हलपमेंट, 24 पर्यंत झालेली, हे तुमच्या लक्षात येईल लगेच. ती लोकांना हे लक्षात आहे की आपण ज्या समाविष्ट गावांमध्ये राहतो तिथल्या भूमिपुत्रांना माहिती आहे, आपल्याला जाण्यासाठी ज्यावेळेस मुसळधार पाऊस होता त्यावेळेस आपल्याला नाले क्रॉस करता येत नव्हते. रस्ते गावाचे म्हणजे एकमेकाचे कॉन्टॅक्ट तुटत होते, इतका जबरदस्त परिस्थिती त्या ठिकाणी होती आणि भयावह. आज प्रत्येक वाडी वस्तीवर रस्ते झालेले आहेत. प्रत्येक लोकांना पाण्याचे पाणी, लाईट सगळं वस्तीपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे विकास समाविष्ट गाव डोळ्यासमोर ठेवूनच आपण सगळं कामं केली आहेत. याच्यामध्येच माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या आता हे 10 वर्ष आपण आमदारकीची बघितली तर त्याचं रेड कार्डचं विश्लेषण, जो रिपोर्ट कार्ड असतो, रिपोर्ट कार्डचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? तुम्ही कोणकोणते प्रश्न या 10 वर्षांमध्ये सोडवले? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शास्ती कर. आणि शास्ती कर सोडवताना
जे आमच्या समोर आव्हान होतं, विरोधक नेहमी म्हणायचे शास्तीकराच्या संदर्भात काय झालं, शास्तीकरासंदर्भात काय आलं. ॲक्च्युली शास्तीकर त्यांनीच लावला होता, पण ते ओरडत होते. मग शास्तीकरासंदर्भामध्ये या शहराच्या अनधिकृत बांधकामांवर जो शास्तीकर होता, तो सरसकट माफ करण्यासंदर्भातली आमची भूमिका होती आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. अच्छा. माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये 460 कोटी रुपये माफ झालेत. भोसरी मतदारसंघामध्ये 39,000 पेक्षा जास्त प्रॉपर्टीज, मालमत्ता आहेत, त्याच्यावरचा हा टॅक्स माफ झाला. बफर झोन आम्ही जो होता 500 मीटर तो 100 मीटर वाढला. तुम्हाला सांगतो, समाविष्ट गावांमध्ये जो बॅकलॉग होता विकासाचा, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही एकदम ताकदीने प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्ही 100% यशस्वी झालो. शहरामध्ये फक्त एक सोर्स होता, पवना धरणाचा. पवना धरणात आपल्याकडे एक दिवसाआड पाणी का चालू झालं पिंपरी चिंचवड शहरात, त्याच्यामागचं कारण हे आहे की एक वर्ष पाऊस फारच कमी झाला आणि त्यामुळं पावसाच्या त्या कमी प्रमाणामुळं पाणी कमी साचलं. डॅममध्ये पाणी कमी झालं, धरणामध्ये पाणी कमी आलं. त्यामुळं महानगरपालिकेने निर्णय घेतला की आता आपल्याला पाण्याचा पुरवठा जर योग्य करायचा असेल तर एक दिवसाआड पाणी द्यावं. मग आम्ही त्यावेळेस विचार केला की आपल्याला समजा ठीक आहे, पाऊस कमी पडला म्हणून एक दिवसाआड पाणी मिळते, समजा पाऊसच त्या वर्षी नाही पडला तर बरोबर आहे. मग आपण काय करायचं. मग आपल्याला दुसरा सोर्स पाहिलाच पाहिजे. मग आम्ही त्याच्यानंतर विचार करून भामासखेड आणि आंध्रज धरणाचं पाणी आम्ही 268 MLT पाणी आपल्या भोसरीसाठी त्यावेळेस मला वाटतं मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी होते, देवेंद्र भाऊ होते आणि गिरीश महाजन जलसंपदा मंत्री होते. त्यांच्या माध्यमातून हे पाण्याचा आम्ही कोटा मंजूर करून घेतला आणि काम चालू केलं. त्याचं आता पूर्णत्वाला आलं आहे. म्हणजे पुढल्या एक 5-6 महिन्यामध्ये फुल फेजमध्ये आणि फुल ग्रॅव्हिटीने म्हणजे पूर्ण प्रेशरने पाणी आणि थेट धरणातनं पाणी या शहरामध्ये फक्त भोसरी मतदारसंघामध्ये येईल. या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये ना, या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक अशी कामं होती ज्या कामांना थांबवण्याचा प्रकार या ठिकाणी झाला. धर्मवीर संभाजी महाराजांचा एवढं मोठं शिल्प थांबवण्याचा प्रकार झाला. भामासखेड आंध्र धरणाचा प्रकल्प जो आपण त्या करतोय त्यात तो थांबवण्याचा प्रकार झाला. शास्तीकरासारखं जे आपण काम केलं तो प्रकार त्यांनी थांबवला. 12.5% परतावा जो 1972च्या वेळेस आमच्या भूमिपुत्रांच्या जागा प्राधिकरणात गेल्या होत्या, त्या जागेंचा परतावा देण्यासंदर्भात आम्ही प्रस्ताव 2019ला राज्य शासनाकडे पाठवला होता. तो थांबला. तो आम्ही परत महायुतीचं सरकार आल्यावर केला. अशी एक ना अनेक कामं या 2-2.5 वर्षामध्ये थांबवण्यात. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, 2019 पर्यंत माझ्याकडं आता तुम्ही पाहताय समाविष्ट गाव असतील किंवा प्राधिकरणाचा एरिया असेल, या एरियामध्ये आहे ना सोसायटीज भरपूर झाल्यात, गृहप्रकल्प भरपूर झाले. त्या गृहप्रकल्पामध्ये जे लोक राहायला आलेत त्यांना ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधाच मिळत नव्हत्या. त्या म्हणजे राहायला आले खरे पण त्यांना सुविधा मिळत नव्हत्या आणि ह्या सुविधा न देता त्या 2019च्या वेळेस काय झालं की त्या सोसायटी धारकांना उपयुक्त कर आकारण्यात आला, उपयुक्त मूल्य शुल्क आकारण्यात आलं आणि त्यामुळं आम्हालाच प्रश्न पडला की जे लोक प्रामाणिकपणे टॅक्स भरतायत त्यांना हा कर का लावला आहे. बरोबर. आणि त्यावेळेस हे सगळे माझे आरोप करणारे गप्प बसले. पण त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं. आम्ही परत 22 नंतर परत आम्ही सत्तेत आलो. आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई देवेंद्रजी सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस मग आम्ही निर्णय घेतला. मी सभागृहात त्या संदर्भात माझी मांडणी केली. जे लोक प्रामाणिक टॅक्स भरतात त्यांना हे शुल्क का लावलेत आपण. बरोबर. आणि त्यावेळेस ते शुल्क माफ करण्यात आलं, स्थगिती देण्यात आलं. त्याची अमाऊंट या शहराची होती 165 करोड रुपये. म्हणजे सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा आपण आपल्या त्या या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या काय अडचणी आहेत त्या सुद्धा मी सभागृहात प्रामाणिकपणे मांडल्या. आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे आपण जर इथे बघितलं तर एक संविधान मंदिर होत आहे राज्यातलं सगळ्यात पहिलं संविधान मंदिर हे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे आणि त्याची पायाभरणी तुमच्या या कार्यकाळामध्ये झालेली आहे. याविषयी कसं वाटतंय, काय भावना आहेत? भारतातलं सगळ्यात पहिलं संविधान भवन आपल्या इथं होतं भारतातलं. मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना, राज्यघटना जी ही देशासाठी जी काही लिहिलेली आहे, जी काही केलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्या समाज घटकांना कशाप्रमाणे लोकशाहीच्या माध्यमातून न्याय देता येईल त्या संदर्भातलं एक
मोठं संविधान भवन आपल्या इथं व्हावं आणि अनेक या भारतातल्या या राष्ट्रातल्या प्रत्येकाला त्या संदर्भातला अभ्यास करता यावा. त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं केंद्र व्हावं. त्याचबरोबर आपण विपश्यना केंद्र सुद्धा त्या ठिकाणी तयार केले. परदेशातल्या लोकांनी आलं पाहिजे. हा देश लोकशाहीच्या मार्गानं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारावर कशा प्रकारे चालला आहे हे परदेशातल्या लोकांना सुद्धा कळावं. लोकशाही काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जे संविधान आहे ते काय आहे हे परदेशातल्या लोकांना सुद्धा कळावं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेतोय आम्ही. म्हणजे असं काय तिथं बरं हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये सगळ्याच आमच्या नगरसेवक असतील, आमचे माझे सहकारी असतील, सगळ्यांनी एकत्र मिळून आम्ही विचार केला. प्राधिकरणामधनं हे आपण करू शकतो आणि प्राधिकरणातनं त्यावेळी आमचे प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे सर होते. खाडे सरांकडे आम्ही हा प्रस्ताव मांडला. मग आम्ही अमर साबळे, आमचे खासदार अमर साबळे आणि आम्ही सगळ्यांनी अमर साबळेनं आम्ही तिकडे गेलो. खासदार अमर साबळे साहेब दादा आम्ही तिथे गेलो. मग आम्ही तो एक प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता 2019च्या आधी. त्यावेळेस त्याच्यानंतर त्यांनी संविधान भवन ते पण थांबवून ठेवलं होतं. परत आम्ही सत्तेत आलो, परत आम्ही जागा घेतली प्राधिकरणाकडनं, त्याचं टेंडर काढलं, महापालिकेकडे हँडओव्हर केलं, टेंडर काढलं आणि काम चालू केलं. अभिमान वाटतो, एक चांगलं काम माझ्याकडनं त्या माध्यमातून होतं. तुम्ही काम करताय, मी जसं सांगितलं तुम्ही ग्राउंडवर आहात, आक्रमकपणे सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे, पण भ्रष्टाचाराचे आरोपही होत आहेत. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये 1400 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झालाय. कितपत तथ्य आहे त्यामध्ये? मी मागच्या वेळेस त्याच्या संदर्भामध्ये ना आरोप झाल्यानंतर ते काय होतं, आरोप करताना ते नाव नाही घेत. अलग लक्षात, विरोधक आरोप करताना नाव घेत नाही की याच्यात एवढा याचं 1400 कोटीचा अमाऊंट. आता महानगरपालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारच्या कायद्यानुसार चालणारी संस्था आहे. आपण लोक सगळे, मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगतो, लोक सगळे सुज्ञ आहेत. लोकांनी सरळ सरळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याची माहिती घ्यावी आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी आजपर्यंत किती खर्च झाला याची माहिती त्यांनी घ्यावी. मी माझी माहिती मागवली होती, महापालिकेची अथॉराईज माहिती, ती मागच्या वेळेस मी दाखवली होती न्यूज चॅनलच्या लोकांना. आत्तापर्यंत 1400 करोडचा DPR तयार होता, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा DPR म्हणजे तो मंजूर नव्हता, कारण आपल्याला आपलं पर्यावरणाची हे नव्हती मिळाली, क्लिअरन्स नव्हता आपल्याला, पर्यावरणाची परवानगी. त्यामुळं आपण तो थांबला होता. आत्ता आम्ही एक 3 महिन्या अगोदर आम्ही त्याची परवानगी राज्य शासनाकडून आणली आणि आता त्या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली. आता इथून पुढे जो खर्च होईल तो अपेक्षित तेवढा आहे, तेवढा पण नसेल, त्याच्यापेक्षाही कमी. आत्तापर्यंत तिथं मला वाटतं एक 35-40 करोड रुपये खर्च झाले असेल. ते पण कशासाठी, तुमच्या नाल्यांवर, जिथे नाले नदीला मिळतात त्याच्यावर STP बसवणं असेल, किंवा जे ड्रेनेज थेट नदीत जातात ते ड्रेनेज लाईन टाकून ती पूर्ण STP पर्यंत पोचवणं, यासाठी तो खर्च झाला असेल. 1400 कोटी रुपये खर्च झाला असला तर नदी कधीच म्हणजे एकदम सुंदर झाली असते. मी तुम्हाला सांगतो ना, फक्त निवडणूक आली म्हणून यांना आरोप करायला सुधारतात. त्यांच्याकडे संधी होती ना 2.5-3 वर्ष करायला काम, त्यांनी नाही केलं. त्या काम करा, त्यांच्याकडे संधी असताना नाही केलं आणि त्यांना कळालं की आपल्याला संधी असताना आपल्याकडनं नाही झालं, आपण ह्यांना संधी मिळाली आणि लगेच चालू केलं, त्यामुळे ते आरोप करायला सुरुवात केली. बाकी काही नाही, तथ्य काही नाही. आरोप हे होत राहतात. आता निवडणूक आलेली आहे आणि याच्यामध्ये असं झालंय की काही नगरसेवक हे भाजपला सोडून गेलेले आहेत, तर त्याचा या निवडणुकीमध्ये फटका बसेल असं वाटतंय? नाही वाटत मला, नाही वाटत. म्हणजे याचा काही परिणाम होणार नाही, तुम्ही हॅट्रिक करणार, जिंकून येणार? हो, मी हॅट्रिक करणार, जिंकून येणार आणि नुसतं जिंकून नाही तर बहुमताने जिंकून येणार. आणि माझा विश्वास आहे की ज्या लोकांना कुणाला कुठं जायचं आहे, मी तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. कुणाला कुठल्या विचारधारेवर जायचं, कुठं राहायचं, हा त्या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे त्यांना अडवू शकत नाही आपण. शेवटी त्यांच्या मनात आलं अचानक की बाबा हा विचारधारा सोडून या विचारधारे जायचे, त्यांचा निर्णय. ते का गेले, कशासाठी गेले ते त्यांना माहिती, मला माहिती नाही. तुम्ही हॅट्रिक करणार आणि त्याचबरोबर महायुतीचं सरकार सत्तेत येणार असाही निर्धार केलेला आहे, हो, तुम्ही केलाय,
नेत्यांनी केलेला आहे. हो. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच टर्ममध्ये तुम्हाला राज्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. आता हॅट्रिक केल्यानंतर आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर मंत्रीपद हे पक्क मानलं जाते तुम्हाला. मग अशामध्ये पिंपरी चिंचवडसाठी तुमचं विजन काय? तुमचं पहिलं एकदम मी मागच्या टर्मला सुद्धा मला मिळणार मंत्रीपद असं माध्यमातनं मला कळालं होतं. असं काही कुठं आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये कुठं आम्हाला मेसेज नव्हता, काय नाही. आता पण लोकांची अपेक्षा आहे. हां. आणि पहिलं मंत्रीपद या शहराला मिळेल, तुम्हाला मिळालं. पिंपरी चिंचवड शहरामध्ये याच्या अगोदर कधीच मंत्रीपद नव्हतं. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांना वाटतं इथून मागच्या राजकीय घडामोडीमध्ये 1 टर्म 2 टर्म आमदार बरेच लोक झाले. तिसरी टर्म कोणच झाली नाही पिंपरी चिंचवड शहरातला माणूस. आणि पिंपरी चिंचवड शहरातला माणूस जर तिसऱ्या टर्मला निवडून येत असेल तर त्याला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा सगळ्यांची असते. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ सुद्धा तिसऱ्यांदा चौथ्यांदा आले होते, त्यावेळेस सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं. त्यामुळे शहराच्या अपेक्षा आहेत की बाबा आपल्या शहरामधनं आजपर्यंत राज्याचं नेतृत्व करणारा तिसरी टर्म जाणारा माणूस जर त्याला मिळत असेल म्हणजे अपेक्षा लोकांची. बरोबर. मी समाधानी आहे. माझं काय नाही, मला माझ्या पक्षानं भारतीय जनता पार्टीनं महायुतीनं मला माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या किंवा सर्व नागरिकांच्या संदर्भातली ज्या पण काही समस्या आहेत, अडचणी त्या दूर करण्यासाठी, जे प्रलंबित प्रश्न आहेत ते दूर करण्यासाठी मला भरपूर मदत केली आहे. त्यामुळं मी समाधानी आहे. निश्चितच. आणि तेव्हा मग त्या पदावर असताना पिंपरी चिंचवडसाठी तुम्ही काय करणार? काय विजन आहे तुमचं? मी पिंपरी चिंचवड शहराचं आजपर्यंत म्हणजे 10 वर्षामध्ये मी आज आणि उद्याचा विचार केला नाही. तुम्हाला माहिती आहे मी पुढल्या 20-25 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या काय असेल आणि त्या लोकसंख्येच्या आधारावर या शहरामध्ये काय करणं गरजेचं आहे त्याच्यावर काम करणार, व्हिजन ठेवून काम करणार. मध्ये पार विद्यार्थ्यांपासनं, मुलींच्या शिक्षणापासनं, मुलांच्या शिक्षणापासनं, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांपर्यंत आता ही व्हिजन ठेवून काम करणार. वाढणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्या, वाढणाऱ्या पाण्याच्या संदर्भातल्या, लाईटच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या हे 20-25 वर्षाचं दूरदृष्टी ठेवून काम करणार आम्ही. आणि ते पुढल्या आम्ही मागच्या 10 वर्षामध्ये मागच्या 20-25 वर्षाचा समाविष्ट गावांचा 20 वर्षाचा समाविष्ट गावांचा बॅकलॉग भरून आम्ही विकास कामं केली. आणि ते करत असताना परत पुढल्या 20-25 वर्षाचे लोकसंख्या काय राहणार त्याचं पण जॉईंटली आम्ही काम केलं. त्यामुळं माझ्याकडे जर अशी संधी मिळाली मला तर मग आमच्या पिंपरी चिंचवड शहरातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असंच काम आपल्याकडनं होईल पुढल्या काळामध्ये. निश्चितच. एक विजन घेऊन तुम्ही काम करताय, एक प्लॅनिंग घेऊन तुम्ही काम करताय आणि पिंपरी चिंचवडकरांचं प्लस तुमचं स्वप्न पूर्ण होईल यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि इथं तुम्ही एवढ्या छान मुलाखत दिलेली आहे, एवढ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय श्री. आणि यासोबतच लोकशाही मराठीच्या या विशेष मुलाखतीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.